नक्कीच आपल्याला भरपूर क्रिकेट पावसाळ्यानंतर देखील खेळायचं आहे। तर या स्पर्धेचा पहिला सामना जोशीवरून भादोड आणि हे बजरंग भिनार गोलंदाज गेमॉन शुभेच्छा आहेत सूर्यकांत मोरे सर, शिवनाथ म्हात्रे या सामन्यासाठी पंच चित्रक्षण अगदी चांगलं सजवलंय। ऑन साइडला संदेश वकारीने तब्बल 5 शिवनांच्या लगत खेळाडूंना तैनात केलेले आहे। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे 12वा खेळाडू पाठवा बिहार संघ। गोलंदाजाचं नाव सांगा सुधीर। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला ऑन साइडला षटकारासाठी पाठवलाय। त्या बाद अति जोशी साहेबांना षटकारांनी सलामी दिली आहे। जगदीश नाईक ना सुधीर एक चांगले खेळाडू आहेत। बिहार संघामध्ये देखील सिनियर 40+ चे 2 स्टार खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। 7 धावेनी जगदीश नाईक ना स्वतःचा आकडा ओपन केली आहे। काय चांगला फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये आपण चेंडू पाहिला होता। अफवाली दिली होती, ताकदीचा पुरेपूर वापर आपण पाहिलाय। जगदीश नाईक हा चेंडू अगदी स्लोवर डिलिव्हरी आपण पाहिली। फसवा चेंडू टाकला होता। सुधीर एक चांगले खेळाडू आहे। पहिल्या चेंडूत षटकार जरूर मारला होता जगदीश नाईक ना, त्यात थोडीशी गती कमी केली आहे। 2 चेंडू मध्ये 6 हा फुलटॉस आहे। फटका फसलाय मात्र क्षेत्र पुढे येत नाहीये। प्रयत्न जरूर केला होता, अजून प्रयत्न सुरू आहेत। त्या बाद आणि यालाच तर खरं पावसाळी क्रिकेट म्हटलं जातोय। 2 धावा मोरे सर देखील असतायत। नक्कीच नक्कीच जोशी साहेबांनी देखील सांगितलंय झेलसाठी जास्त आपण प्रयत्न आपल्या शक्तीपेक्षा करू नका। वाईट इशारा आलाय। धावसंख्या 9, 8 वर खेळताय जगदीश नाईक आणि अतिरिक्त वाईट स्वरूपात 1 धाव। तिथे पुन्हा एकदा गती कमी केली आहे इथे विकेटला। चत्रचक बनतील प्रेक्षक। पुन्हा एकदा चेंडू सीमापार षटकार। नाना आणि संदीप मोरे यांच्या स्पर्धेसाठी आभार मानत आहे। सुरुवात तर अगदी धूम धडाक्यात आहे। बाळू पाटील मुसाबाई यांचे चांगले सहकारी आहेत। हा चेंडू अगदी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय। चांगला चेंडू सुधीरने 2 षटकार जरी खाल्ले तरी मात्र 2 चेंडू डॉट देखील टाकले। 1 माहीत म्हणजे या षटकातील 1 चेंडूचे हा फटका उडवलाय अगदी संदेश वखारे। उभे झेट करतात का आणि खेळ तर घेतला होता मात्र सीमारेषा ओलांडली आणि षटकार। संदेश वखारेला देखील 100% उभा। आणि पहिल्याच ओव्हरमध्ये हा खेळ स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट खेळ घेईल त्या चतुर्षकाला देखील रेनकोट सुभाष पाटील यांच्यावरून दिलं जाणार आहे। चांगली धुवाधार सुरुवात जगदीश नाईकने केली।
6 चेंडूमध्ये 3 षटकार 2 डॉट 1 डबल डबल 20 धावा. पहिला स्नाईकचा फटका इनसाइड आउट होता. बघूया खाली क्षेत्र आहे, क्षेत्राचे धावत आहेत. एक पूर्ण केली आहे. मोरे सर डिक्लेअर झोन 1 का 2 1 जगदीश नाईक यांचं नेहमी इनिंग बिटवीन द विकेट ही मोठी डोकेदुखी आहे. क्षमता आहे खेळाडूकडे. इथे बघूया इथे काय घडलं आहे. तो बॅटला स्पर्श करून गेलाय. धाव नाहीये, धावली. गोलंदाज मनोज भरत. आज चेंडूमध्ये 22 असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. सर्व प्रेक्षकांचे देखील स्वागत आहे. पावसाळी स्पर्धा 40 क्लास क्या बात आहे. इन स्विंग चांगला चेंडू आपण पाहिला मनोज झारड यांचा. जगदीश नाईक यांना बीट केलेला आहे. हा चेंडू देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला चेंडू, चांगला टप्पा. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय मनोज भरत. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. हा चेंडू देखील आउटसाइड प्लेस्टॉन त्यांचं मोरे सरांनी वाईट केला. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 23. मोरे सरांना रेनकोट द्या. तेवीस मॅच आहे. फक्त पूर्वी हवेमध्ये एक सिंगल दुसरीसाठी कैलास नाईक निघाले. चांगली रनिंग घेतलं विकेट. 2 धावा महेश हरटची, मनोज हरटची चांगली गोलंदाजी. 5 चेंडू टाकले, 3 आणि 1 वाईट. कैलास जाधव यांनी जर शिवाजी वर झेल टिकला तर संदीप मोरे यांच्यावर त्यांची आजची पूर्णपणे सोय केली जाणार आहे. हा षटकार आहे. त्या बात आहे. जगदीश नाईकनं अक्षरशः आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार ठोकलेले आहेत. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3/31. बघा मोरे सरांची रेनकोटची सोय संदीप मोरे यांच्यावर केली गेलेली आहे. अगदी मॅचिंग आहे. येलो अँड येलो, येलो अँड ब्लॅक. जॉनीश्वर कामाकार आणि बंद्रा मारुती काल्ले दोन्ही संघटक आपण स्टेजवर यायचं. बंद्रा मारुती काल्ले आणि जॉली कामतदार आपण स्टेजवर येऊन नाणेफेकी कंप्लीट करायचे इनिंग ब्रेक मध्ये. कैलास नाईक 1 चेंडूचा सामना केला, 1 वर घेते. जगदीश नाईकनं 4 षटकार 2 दुई 28 धावा बनवली आहे. संदेश वखारी ओव्हर नंबर 3 ओव्हर द विकेट ना. हा चेंडू आपण पाहतोय कवरला मीट करून येतोय. 4 धावांसाठी जमणार. धावसंख्या शिल्लक आहेत. चांगला चेंडू म्हणजे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज संदेश वखारीनं चेंडूला उचलला. 1 सिंगल मिळेल. धावसंख्या 36. 14 चेंडू मध्ये 36. सुभाष पाटील खुश आहे कारण आज भरपूर सहकारी त्यांच्या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत.
त्या चेंडू जातो आहे की शेवटचे विकेट एक सिंगल दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण एवढे चेंडू कुठून आले क्षेत्रक्षकांनी फेकले की काय दोन नावेनी संघाची धावसंख्या 38 ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे चांगली टोटल आहे नवीन आणि जुन्या पोर्तुगीजचे खेळाडू इथे फुलटॉस अगदी चेंडूला फेकून दिलाय विमानची इथे इशारा देखील दिले सोले पंचांनी नव्वदचा इशारा थोडेसा धावा किती डिक्लेअर 2 4 2 प्लस 1 असे एकूण 3 धावे चेंडूवर निघतील धावसंख्या 41 धावा टोटल विकास मुकादम आपलं देखील स्वागत आहे स्वयंभू पायगाव या संघाचे सिनियर खेळाडू आणि ऑल टीमच्या वतीनं मनोज जोशी साहेबांना शुभेच्छा जितू गवली विकास मुकादम आणि अजिंक्य मडवी त्याच्यावर शुभेच्छा धन्यवाद विकास मुकादम वाईट पेक्षा आले धावसंख्या 43 धावा ओव्हर नंबर 3 अच्छा चेंडू चांगला चेंडू अगदी वरला चेंडू आपण पाहिला आहे चेंडू ऑन साईडला टोलवला आहे संदेश वाकाने ब्रेक अगदी योग्य वेळी लागेल आहे संदेश जो झेल दिलेला आहे त्या झेलची चर्चा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे 4 44 धावा चांगली सुरुवात चांगली भागीदारी कैलास नाईक आणि जगदीश नाईक हे सर्व जोडी करून फटका चांगला अगदी कडक शॉट कैलास जाधव चा प्रयत्न आपण तो सीमारेषेच्या बाहेर आणि सीमारेषेच्या आतमध्ये पुण्याला इथे फटका मिड विकेटला आणि हा चेंडू टप्प्याने सीमाबद्ध 4 धावांसाठी चौकार 3 ओव्हर मध्ये 54 धावा लागले नितेश नाईक कितीवर घेतात अध्यक्ष चषकातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांनी किताब पटकावला होता तब्बल 110 धावा वैयक्तिक 44 वर जगदीश नाईक आहे आणि या स्पर्धेची पहिली 50 नक्कीच अगदी 6 धावा दूर आहे कैलास जाधववरती साईड आहे तुम्ही झेल घ्या आणि दिलीप मोरे यांच्याकडून तुम्हाला योग्य ते पारितोषिक आहे सुभाष पाटीलने देखील आपल्याला बक्षीस जाहीर केले तुम्ही झेल घेतल्यावर आम्ही ते डिक्लेअर करू फुलटॉस होता मात्र कैलास नाईक यांना हवं तसं समज घेता आलेलं नाहीये दुसरीसाठी निघाले इथे धावबाद परंतु कानून मधून आणि या 7 धावेनी जगदीश नाईक यांची पहिली 50 त्या बाबे अभिनंदन जगदीश खूप सारे शुभेच्छा स्ट्राईक देखील आता मिळालेली आहे आणि जगदीश नाईकचे देखील बरोबर 50 धावा या वैयक्तिक त्यांच्या खात्यावर लागले किती चेंडूमध्ये बघूया नाना
योगेश मात्रेंनी पिंटूसाठी 3 षटकारासाठी 500 पहिला आलाय, 1 तर आला. धावसंख्या मात्र मुसळली जाते. 70 विशाल लक्ष्यकडे वाटचाल करतोय. जोशी 11 भांडवल नक्की ती स्पर्धा अविस्मरणीय राहणार आहे. कारण की जगदीश नाईकनं पहिल्या सामन्यातून आपल्या 50 धावा कंप्लीट केली. 17 चेंडूमध्ये 50. त्या बाद आहे जगदीश नाईक. महत्वाचं मंगळवार भिवांडी ही उस्मानाला का दिली आहे. 4 चेंडू टाकून झाले. हा चेंडू डॉट होता. यस जय नाईक साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोशी फाउंडेशन आणि मनोजी जोशी साहेबांच्या वतीनं आलेले त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू देखील दिशेही मोरे सरांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 71. हा फुटोस आणि अति चेंडूला पाठवलाय लांब लांब. पहिला जाधव यांच्या पेक्षा देखील खूप अंतरावर श्याम नाईक गॅलरीमध्ये चेंडू अगदी लँड झाला होता. 77 धावा. चौथी ओव्हर आली. शेवटचा 1 चेंडू. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. एक सिंगल धाव. फलंदाज धावची बाद आहे. उशीर का होईना मात्र शिवनाथ म्हात्रेंचा निर्णय योग्य आहे. 2 बाद 77 आणि विजयाचं लक्ष 78 धावांचं. संदेश वकारे फॅन टीम हे बजरंग भिनार बघूया 78 मधून किती 78 पूर्ण करतील की 50+. कारण की होम ग्राउंडवर खेळताना जोशी 11 भागवत संघाची सुरुवात चांगली आहे. चला ज्वाली कामतदार बंदरावरती चालले या आपण नाणेफेकीसाठी. बंदरावरती चाललेले संतोषजी खरे, संतोष पाटील, दीपकभाऊ पाटील, रविराज माली, जितू म्हात्रे, संगणेक्या विनोद काटेकर, विरू पाटील. चला दोन्ही संघाचे संगणक खेळाडू मॅच खेळून आले का आम्हीवरून आले बघा. हट्टी अरविंद दादा आणि दीपू म्हात्रे. 78 धावा. नाणेफेकी आपण करणार आहोत. ज्वाली कामतदार संघाचे संगणक आपण त्वरित या. बंदरावरती कालेर संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत.
वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून ही प्री स्पर्धा त्यांनी ती खेळवली आहे. दिलीपजी मोरे यांची शुभ असते नाणेफेकी आणि टाटा दिले नक्की. जॉलिंग स्पोर्ट कामतदार संघाने नाणेफेकी जिंकली आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं देखील खूप खूप आभार. 78 ठाण्याचे लक्ष्य आहे. शाळा सुटलेली आहे. आपले लहान मुलं 24 चेंडूमध्ये 78 पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हे आव्हान कोणती आपण पाहिले तर जास्त मोठे नाही. जशी फलंदाजी जगदीश नाईकने केली अशी फलंदाजी एखाद्या जे बजरंग भिलार संघाच्या फलंदाजांना करावी लागेल. 17 चेंडूमध्ये 50, 1 चौकार 6 षटकार कैलास नाही. 4 चेंडूमध्ये 7 धावा 1 चौकार 3 सिंगल. त्यानंतर पिंटू संदेशनं 4 चेंडूमध्ये 2 षटकारासह 12 धावांचे योगदान दिलेले आहे. गोलंदाज क्या बात आहे बालू पाटील. पहिला चेंडू अंगाच्या अंदाजानं बालू पाटील आला. अविन मोरे बालू पाटील जर दुसरी रन कंप्लीट केली तर 1000 रुपये पारितोषिक. त्या बात आहे. फर्स्ट सेट मध्ये आपण पाहतोय जगदीश नाईक यांना एका सिंगल सुधीरनं आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. बालू पाटील 2 चेंडू 1 धाव खर्चित केली आहे. ते चांगला फटका उडवला की आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा रिझनला मोरे सरांचे अगदी इथे इशारा आलाय. चौकार फलंदाज विनोद भारत आणि सुधीरवर मोठी जबाबदारी आहे. मिडल ऑर्डर मध्ये संदेश वगैरे जगदीश गुजरी नाहीये. सुधीर चांगले फलंदाज आहेत. बघूया 3 चेंडू 5 धावा 78 बनवायचे आहेत. तिथे चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा कारण की मोरे साहेबांना कुठला इशारा येतो म्हणजे बॅटला चेंडू स्पर्श झालेला आहे. धावसंख्या 6. मनोज केळकर 5 वर 1 वर सुधीर. चांगला चेंडू फलंदाज गॉडवेन बाग. बाळू पाटील सलगच्या 2 विकेट जरी आल्या तरी अवी मोरे येऊन त्यांना 500. बघूया शेवटचा एक चेंडू आहे. संदेश वखारे चांगला क्रिकेटर आहे. चांगले समालोचक आहेत आणि ते दांडीगोल बालू पाटील छा गए. सचिन नाईक खुश. बालू पाटील वर जगदीश नाईक, पिंटू संदीप मोरे, सचिन नाईक
ऑल टीम खुश आहे. 78 बनवायचे आहेत आणि पहिल्या 6 मध्ये 2-6 उर्वरित 18 चेंडूमध्ये 72. म्हणजे आव्हान आता खूप मोठं आहे. जे बदल घेणार गोलंदाजाचं नाव सांगा. सुभाष पाटील. सतीश. त्या चेंडू वाईट. अतिरिक्त वाईटनं सुरुवात. गोलंदाज सतीश. मनोज हरच्या बॅट मधून हा पहिला धमाका घेतला. टेंबरपाडा देवणी तालुक्यातील एक ऐतिहासिक क्रीडानगरी तिथे संदीप मोरे यांना चेंडूकडे टेस्ट करता आला नाहीये. चांगली गती आपण चेंडूवर पाहिजे होती. बाळू पाटील यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावांमध्ये 2 विकेट. अभि मोळी करून त्यांना 500. सुभाष पाटील यांच्याकडून देखील योग्य ते पारितोषिक. जाधव पुढे गेले. त्यांच्यासाठी दिलीप मोरेनं पारितोषिक जाहीर केलं आहे. इन ऍक्शन मध्ये त्या बाबतीत प्ले 11 मध्ये आपण बघतो कैलास जाधव आहे ना. तिथे आज चेंडू वाईट. अगदी भरपूर चेंडू बाउन्स झाला होता. संख्या 15 जाऊन पोहोचली आहे. ज्वारी कामाकर आणि बंद्र्यामार्फत काढले. पुढील सामना असेल चांगला चेंडू. या वर्षीची सुरुवात अगदी चांगली आहे जोशीला भागवल्या संघासाठी. जगदीश नाईकनं पहिल्या सामन्यातून 17 चेंडूमध्ये 50 पूर्ण केल्या. पहिल्या पावसाळी स्पर्धेमध्ये सचिन नाईक आणि जोगेश्वरी जुनागड या संघात चॅम्पियन राहिला होता. चांगले चेंडूची स्थिती आपण बघतोय. 2 ओव्हर धावसंख्या 15. 16 धावा. चुकीची दुरुस्ती 16 धावा झाले. सत्याहत्तर धावा या चेंडूमध्ये खूप मोठं लक्ष सचिन नाईक आलाय. जोशीलोन भागवड हे संघाचा स्टार खेळाडू. त्या चेंडू सोडून दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा. मोदी तर चेंडूला घाबरतात का समजत नाही. चांगला चेंडू गदर केला. ग्लोव्ह घालून सुद्धा चेंडू पकडायला घाबरतात. जगदीश नाईक फर्स्ट स्लिप मध्ये बघू शकता आपण. जगदीश नाईक आहे ना. चेंडूला विकेट उडवलाय. चेंडू हवेमध्ये. क्या बात आहे. वेल डेड कॅच. गोलंदाज बाद. गोलंदाज आणि पहिल्या विजयाच्या वाटचालीकडे वाटचाल करतो असं मला वाटत नाही. जोशी लेवन भागवड संघ
चांगला चेंडू, काय गती आहे. सचिन नाही तर जोशीनं भागवत संघाचा एक खास भरोशाचा खेळाडू. संदीप मोरेचे हात भासतात की काय आपल्याला घाबरतात. शेवटचे 2 चेंडू अजून विशेष आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 17. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त चेंडू. सचिन नाईक ऑन दी फायर. आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या क्रमांक 17 आहे. ही 17 वर 3 बाद 17. पिंटूने गोलंदाजी घेतली. कैलास नाईक अथवा शैलेश म्हात्रेला क्या बात है. पहिले चेंडू दांडी गोल. पिंटूचं 4 ते 5 पावरचं रणप गती आहे. भन्नाट अध्यक्ष प्रश्नामध्ये आपण पाहिली होती. खास करून जगदीश नाईक जे झेल टिकले होते ते झेल खूप महत्वाचे राहिले होते. चौथ्या व मानकरी बी या संघाला पराभूत करून अध्यक्ष चषक या संघाने पटकवला होता. एक सिंगल झोन मध्ये 18 झालेली आहे. फक्त 3 चेंडू विजयापासून दूर जोशी 11 भागवत. पुन्हा एकदा चेंडू टिकला झोन मध्ये आणि ते 2 धावा. एवढे सरांनी आम्हाला इशारा केला. संघाची टोटल 20. चांगली स्पर्धा. मोठे क्लास दिवटे तालुका संघटनेचे सर्व केंद्र बाहेरमध्ये नक्कीच सर्वांची जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. जे संघ पराभूत होतील त्यांनी देखील जेवण करूनच जायचं आहे. जोशी साहेबांकडून ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. आज त्यांचा वाढदिवस आणि सोनादेवी केंद्र या संघाचे लक्षणीय खेळाडू गुरु आपले स्वागत. इथे 2 धावा 2 तर पहिला विजय जोशीलन भागवत संघाने इथे संपादन केलं. अभिनंदन जगदीशजी नाईक. आणि नो डाऊट या सामन्याचा सामनावी ज्यांनी 17 चेंडूमध्ये 6 षटकार 1 चौकारासह 50 धावा पूर्ण केली आहेत. अभिनंदन. कैलास जाधव खुश आहेत. जगदीश नाईक आपण या सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. जगदीश नाईक